तर मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणली आहे मी कर्ली। तर कर्लीला ना काटे खूप असतात पण नवशिक्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये अशी ही रेसिपी बनवणार आहे। बघूया रेसिपीसाठी आता मी साहित्य काय काय घेतलंय ते सांगते। इकडे घेतले मी अद्रक, लसूण घेतली आहे, कोथिंबीर अगदी काड्यांसह घेतलेली आहे, 2 मिरच्या घेतल्या, त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतलाय आणि इकडे घेतलंय ओलं खोबरं। आज रेसिपी मी बनवतेय शलाका ऑल इन वन घरगुती मसाले। ह्या मसाल्यामध्ये आज ही रेसिपी बनवते। तर चला अगोदर मसाले आहेत ना वाटून घेते। तर बघा जे मसाले घेतले होते ना ते मसाले आता मी बारीक करून घेते। अद्रक, लसूण, त्याच्यानंतर कोथिंबीर, मिरची, टोमॅटो आणि ओलं खोबरं, त्याचबरोबर शलाका ऑल इन वन घरगुती मसाला। हा आपला मसाला असा आहे की आपण हा व्हेजला सुद्धा वापरू शकतो आणि नॉन व्हेजला सुद्धा वापरू शकतो। बरं ह्याच्यामध्ये दुसरे आपल्याला कोणतेही मसाले टाकायचे नाहीयेत, सगळे मसाले ऍड केलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हा एकच मसाला पूर्ण आहे। थोडंसं पाणी टाकून आता हे आपल्याला छान बारीक करून घ्यायचंय। आपला मसाला बारीक होतोय तोपर्यंत पुढची तयारी करूया आपण। तर बघा जी कर्ली घेतली आहे ना त्या कर्लीला मीठ लावून आहे ना थोडा वेळ बाजूला करून ठेवते। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। आपली कर्ली सेट होते तोपर्यंत मसालाही वाटून घेते। तर बघा आपला मसाला सुद्धा अगदी बारीक वाटून झालेला आहे। तर आपण आता पुढच्या तयारीला लागूया। कर्ली घेतली आहे ना एवढी कर्लीचा मी रस्सा करणार नाहीये, थोडीशी कर्ली मी फ्राय करणार आहे। तर फ्राय साठी पाहिजे ना ते पीस असे व्यवस्थित बाजूला काढून घेते। कर्लीला असं छान पाणी सुटलेलं आहे, मिठाचं पाणी होतं, हे पाणी काढून टाकते अगोदर मी। आणि आता जो मसाला करून घेतलाय ना तो मसाला या कर्लीमध्ये टाकून घेते। तर कर्लीमध्ये मसाला टाकून झालाय बघा आणि आता थोडंसं पाणी टाकते कर्लीमध्ये आणि अशी व्यवस्थित हिला घोळवून घेते। बघा कर्लीमध्ये मी अगोदर मीठ टाकलं होतं म्हणून मी आता मीठ टाकत नाही, जर आवश्यकता लागली तर मी नंतर मीठ टाकणार आहे। तर चला आता आपल्या रेसिपीला मी सुरुवात करते। गॅसवर टोप ठेवलेला आहे आणि आता तेल टाकते। मच्छीची कढी म्हटलं ना की थोडंसं तेल हे पाहिजेच। तेल आपल्याला छान असं कडकडून तापून द्यायचं। तेल बघा आता आपलं छान तापलेलं आहे। लसूण घेतले फोडणीसाठी, ही लसूण टाकते। लसूण आपल्याला छान अशी तडकून द्यायची आहे। आजची ही रेसिपी नवशिक्यांसाठी आहे मित्रांनो, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। लसूण छान तडकलेली आहे। तर आता हे आपल्याला हे जे केलेलं आहे मिश्रण कर्लीचं ते मी याच्यामध्ये टाकतेय। आणि बघा लसणीचा तडका बाहेर जाऊ नये म्हणून लगेचच मी झाकण ठेवलंय। आणि आता आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचंय। बघा खमंग तडका बसलेला आहे आणि जितकं पाणी पाहिजे होतं ना तितकं पाणी मी टाकून घेतलेलं आहे। जास्त कर्लीला हलवायची नाही, आपल्याला मच्छीला हलवायची नाही आहे। आणि थोडंसं मीठ टाकते कारण मला असं वाटतंय की थोडंसं मीठ कमी आहे, पण थोडंसं मीठ टाकलंय कारण मच्छीला मीठ लावलं होतं त्याच्यामुळे जास्त मीठ टाकत नाही। आणि मंद आचेवर अशी छान हिला होऊन देणार आहे। तोपर्यंत आपण मच्छी फ्राय करायला घेऊया। बघा आज मी वेगळ्या पद्धतीने मच्छी फ्राय करतेय म्हणून गॅसवर छोटीशी कढई ठेवली आहे। तेल टाकते, थोडं तेल अगदी छान कडकडून तापून देणार आहे। बघा मला मसाल्यामध्ये ना म्हणजे मच्छीला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी मीठ थोडंसं लावून घेतलेलं आहे। आपलं तेल सुद्धा बघा छान तापले। आता इकडे घेतली आहे मी लसूण
आणि एक मिरची घेतली आहे बघा। आता ही लसूण आणि मिरची तेलामध्ये टाकते आणि जी मच्छीला मसाला लावून घेतला होता ती मच्छी आता मी ह्याच्यामध्ये सोडणार आहे। तर बघा मच्छीला मी फ्राय करण्यासाठी आज कढईचा वापर केलेला आहे। एकदा अशा पद्धतीने ना तुम्ही मच्छी खाऊन बघा, प्रचंड आवडेल। तर बघा आपली मच्छी आहे ना एक बाजूने अशी छान फ्राय झाली आहे। पलटी करून दुसऱ्या बाजूला हे करूया। बघा आपली मच्छी सुद्धा छान फ्राय झालेली आहे। तर बघा आपली मच्छी फ्राय होते ना तोपर्यंत आपला रस्सा पण कुठपर्यंत पोहोचलाय हेही आपण बघूया। बघा आपली मच्छी फ्राय चालू आहे तोपर्यंत आपला रस्सा सुद्धा बघूया। बघा किती अप्रतिम तयार झालेला आहे। एक्स्ट्रा कुठलेही मसाले न टाकता अगदी छान झालेला आहे बघा। तुम्ही तरी सुद्धा बघू शकताय मसाल्याला किती जबरदस्त आलेली आहे। फक्त हलक्या हाताने आपल्याला हे फिरवायचंय। बघा 5 मिनिटासाठी फक्त आहे ना मंद गॅसवर ठेवून देणार आहे। मच्छी शिजायला फार वेळ लागत नाही, त्याच्यामुळे आपली मच्छी शिजत आलेली आहे। फक्त 5 मिनिटासाठी ठेवून देते। तर बघूया आपला रस्सा बघा कर्लीचा किती जबरदस्त तयार झालेला आहे। तरी सुद्धा तुम्ही बघू शकताय किती छान आलेली आहे आणि कलर सुद्धा बघा। बघा अगदी पातळी नाही आणि अगदी जाडी नाही, असा थपथपीत रस्सा छान तयार झालेला आहे। तर बघा कर्लीचा रस्सा आणि त्याच मसाल्यामध्ये बनवलेली ही अशी कर्ली फ्राय। तर आजची ही रेसिपी तुम्हाला मित्रांनो कशी वाटली आवर्जून कमेंटमध्ये कळवा बरं का। तर मित्रांनो झटपट होणारी आणि सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये बनवलेली हा कर्लीचा रस्सा आणि त्याच मसाल्यामध्ये फ्राय केलेली ही कर्ली, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका। आणि हो सबस्क्राईब जर अजूनपर्यंत केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।